पालक मस्त आपली बॉईल करून घेतले गरम पाण्यामध्ये. आपण हे बघा असं याचं पाणी काढायचं. आज नाही खाणार तू आता? खाईल ना, पण माझा फेवरेट आहे काय बुंदीचे लाडू? ते लाडू हे. दिवाळपरी भेटत होते. हां, हा? दात तुटला मी जाणार नाही घेऊन. नाही ना? ओ माय गॉड गाईज, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी बोलली होती ना की आपली रेसिपी रेडी झाली पूर्णपणे. आणि आज होती आपली पालक थाली. तर पालक थाली पूर्ण रेडी झाली. तर तुम्हाला ही कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हे आहे आपलं सगळ्यांचं फेवरेट म्हणजे पालक पनीर. बघा कसं दिसतंय, बघा एकदम सॉफ्ट शिजलंय पनीर पण. आणि ग्रेव्ही बघा एकच नंबर. सोबत पालकचा जो पुलाव आहे तो पण खूप छान झाला आहे, एकदम टेम्पटिंग आहे आणि सगळ्यांना आवडेल. आणि हा खूप हेल्दी पण आहे. तर सगळे लहान मुलांपासून मोठी लोक पण खाऊ शकतात. सो मध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगते, शेअर करते, तुम्हाला मी लिंक देते, तुम्हाला मी रेसिपी शिकवते, तुम्हाला मी मेकअपसुद्धा दाखवते. आता बरेच दिवसांनी तुम्हाला मेकअप नाही दाखवला आहे. तर लवकर चॅनलवरती तुम्हाला 31st आणि क्रिसमससाठी मी मेकअपसुद्धा टाकणार आहे. तर आता सध्या आज बाहेर आले तर प्लीज असं करू नका. चॅनलला खूप प्रेम द्या. म्हणजे मी सांगते ना, तुम्ही मला प्रेम द्या, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्याच देईन तुमच्यापर्यंत. कमेंट करा मी कमेंट पण करत जावा. आणि करतात ते कमेंट पण, कधी कधी माहीत नाही बिझी असू शकतात ते पण लोक, बरोबर ना. तसं काही आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि हां, आता ना विक्रांत तुमचं चाललं आहे बाहेर एका काश्मीरसारख्या ठिकाणी. तर त्याला ना मला कॉर्ड वगैरे घेऊन द्यायचे किंवा बऱ्याच त्याच्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत. म्हणून मी आता इथं आले बाहेर. तर आता रितवी तर झोपली याच्या इथे. तर आता तुम्हाला ना मी दाखवते की आता मी काय घेते. चला या, आयफोनची वस्तू घ्यायची, आयफोनचा. तसं गाईज आता इथे आपण थर्ड रेसिपी करतोय. तर तुम्हाला तेलावरून थोडासा अंदाज आला असेल, तुम्हाला हिंट भेटली असेल. बट तुम्हाला मी दाखवणार आहे हे झाल्यानंतर. तर आता मी दाखवते तुम्हाला माझा राईस बघ किती मस्त झाला आहे. आता त्याला मी ठेवते असं हे व्हायला दमावरती. थोडं त्याच्यावर पालक टाकूया, एक बिर्याणीसारखं आपण कसं टाकतो बिर्याणीवरती पण तसं. तर आता आपण याच्यावरती टाकले पालक. आता मी काय करते, याच्यावर झाकण ठेवते भात दमावर होण्यासाठी. काय हवं तर आपण अजून ह्याच्यावर टाकून देऊया. त्यानंतरला आता हो, आणि त्यानंतरला आता इथे ना ही पालक पनीर जो आहे ना त्याची ग्रेव्ही मस्त घट्ट झाली. तर याच्यामध्ये आपण हे पनीर ॲड करायचं. आणि असं वाटतं की पाणी वगैरे कमी वाढतं तर नंतर आपण थोडंसं ॲड करू शकतो किंवा टाकू शकतो. आता हे होत राहील इथे मस्त. आता इथं टाकलं तेल तापते. आता ही कढई चुकीची प्लेस केली असं पाहिजे होतं, पण ठीक आहे आपण असंच करू. आता गरम झाले म्हणून ठीक आहे. तर आता मी तुम्हाला करून दाखवणार ते म्हणजे ही जी पानं आहेत. सॉरी, बंद कर विसरून जाईल. इथे आम्ही घेतलं आता ओजी मस्त त्याची असं आयफोनचा हेडफोन विक्रांतसाठी स्पेशल बघा. आणि याच्या आधी पण आम्ही इथून घेतलं होतं या शॉपमधून. म्हणून आम्ही परत ह्या शॉपमध्ये आलो घ्यायला. कारण कसं ना, एकदा आपला ट्रस्ट बसला ना तिथे आपण परत जातो. राईट ना? आवडला आता? खुश ना? हां, आता तुला पण घेते केक? नाही, मला नको. तुझं माझं मस्त आहे. तू OnePlusचा एकदम भारी येतो. तर मी OnePlusचा यूज करते आयफोनला. ब्लूटूथ एक नंबर आहे आणि मला तो आवडला. आणि तुला आवडला की नाही आता? तर दुसरा कुठला पाहिजे आताच बोल. पृथ्वी काय झालं बाबू? झोप आली तुला? झोपी येते तिला. चला जायचं ते पटापट आम्ही पेमेंट. आणि आता आम्ही जातो. घेतलं का? काय घेतलं? मकाना काय घेतलं? मकाना आहे घरी. तिला तो पाहिजे होता, जाऊ दे आता. आहे ना तो अजून काय नाही भेटणार. बस घरी. तू काय घेतलं? तू मकाना घेतला मम्मी चांगला हा पाहिजे होता. तो व्हाईट मकान आहे ना घरात. चांगला का? हां, जाऊ दे खायचे टाइमपास. अजून काय पाहिजे भेटत? ए बस नो सगळे दे ना माझा दे आता. अय छोटू, कसला बुक? मम्मी कुठे गेली? मम्मी कशी गेली? जा मम्मीला आणता. बोल बाहेर, बोल बाहेर. तू तर शूज काढला हिने परत. काय नाही भेटा तुला इथं. पाणीपुरी बसतो रे आज. पाणीपुरी खायची आवडते ना तुला? पाणीपुरी तर खूप आवडते मला सगळ्यात पोरीला. पण एका टायमाला मी एकच प्लेट खाऊ शकते, जास्त खा नाही. ना. शेवपुरी सांगून दे. आता काय बनवत होते? एवढी सारी पालक घेतली तू? एक पालक, 2, 3 कितीची घेतली? 100ची घेतली वाटतं. येस. तर ना गाईज मी आहे ना आज तुम्ही बघितलं की मी बाहेर गेली होती. ह्याला वस्तू घ्यायची होत्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या काय त्या घेतल्या. आणि त्यानंतरला मग आता विषयाला आपल्या रेसिपीचं. तर घरी तर खायला पाहिजेच रेसिपी आणि सोबत तुम्हाला पण दाखवते. तर विचार केला की आता कसं आहे ना, आपला हा हिवाळ्याचा सीझन चालू आहे विंटरचा. तर विंटर स्पेशल मी तुम्हाला दाखवते हेल्दी एकदम मस्त. ॲक्च्युली पालक थंड असते, आय नो, मला माहिती आहे तेवढं.
पण आपण हेल्दी म्हणून एक खाऊ शकतो. तर मी असं विचार केला की तुम्हाला ना मी थाली दाखवणार आहे आता. कसली मच्छी? तर आज नो तर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे मस्त अशी पालक थाली. तर पालकच्या थालीमध्ये काय काय असणार हे तुम्हाला नंतरला माहिती पडणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघून घ्या की मी किती 1 2 3 4 एक पालक इथं मी अशी बॉईल करायला ठेवले. तर तुम्हाला कळेल मी काय बनवते आणि काय नाही ते. सूप इझी आहे, एकदम इझी आहे. पालक सूप ना? नो, कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही. ओके, सगळ्यात पहिला मी पालक आहे ना थोडी बॉईल करून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते. चलो, पालक मस्त आपली बॉईल करून घेतले गरम पाण्यामध्ये. आपण हे बघा असं याचं पाणी घालायचं. आज पालकचा डे आहे असं समजा तुम्ही. आपल्या चॅनलवरती तुम्हाला पालक डे बघायला भेटणार आहे. पालक हेल्दी असतो, हेल्दी खूप असतो. आणि मी तर माझ्या रिथवीला ना पालक देते बिकॉज मला आवडतं रिथवीला हेल्दी द्यायला. कारण की ती सध्या तरी 2च भाजी खाते. एक म्हणजे पालक आणि दुसरी कोणती तुम्ही सांगा. तुम्ही तिच्या पप्पाला सांगा काय बटाटा. 4च ऑप्शन दिला आता मी. हां, 2 तर झाले, अजून 2 तुम्ही बरोबर सांगू शकता. रिथवी अजून कुठली भाजी खाते आवडीने? एक कुठली खाते? एक पालक खाते. हां, 2च ऑप्शन आहेत. बटाटा. चुकलं, एकच राहिलं आता. बोल काय खाते? काय खाते नाही माहिती. भेंडी. नशीब कवांगा. भेंडी करेक्ट बोलला शेवटला. नाही तर मग इथे ठरला सगळं तुला काहीच माहिती नाही रिथवीबद्दल. बरोबर, माझी मुलगी आहे ना रिथवी, ही पालक आणि भेंडी खाते आवडीने. ते पण काय तुमची मुलं काय खातात सांगा, म्हणजे एवढं माहित नाही मला जास्त. तुम्ही सांगत जा. ज्याला 1 2 3 बाबू असतील त्यांनी. येस, पण ते मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही तिला पालक देत जा खायला. मिक्सर मी लावू का? हां, तुम्हीच लावा मिक्सर. आता मी हे काढून घेते सगळं आणि बाकीचं तुम्हाला बघायला भेटेल. पहिल्यांदा आपण याची पेस्ट करूया, मग तुम्हाला माहिती पडेल मी अशा कोणत्या रेसिपी तुम्हाला दाखवते पालकच्या. आज पालक थाली आहे, पालक डे बोलू शकता तुम्ही. आणि तुमच्या घरी पण तुम्ही इझिली हे बनवू शकता. जेव्हा पण कोण असं पाहुणे वगैरे घरी येतात ना, तेव्हा तुमच्याकडे समजा सोमवार आहे, गुरुवार आहे, शनिवार आहे, तर त्या टायमाला उपवास आणि मार्गशीर्ष आता चालूच आहे. तो उपवासवाले लोक येतात तेव्हा आपण विचार काय करतो कधी पण त्याच्या आधी उपवास नसतो तेव्हा आपण विचार काय करतो चिकन सुक्का, मटनचा रस्सा, मच्छी फ्राय. आणि या चॅनलवर तुम्हाला तेच बघायला भेटतं ना. तर तुम्हाला आता तुमच्यासाठी मी व्हेज पण आणलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. व्हेजची रेसिपी कमेंट करा, म्हणजे आम्ही बनवून दाखवतो. ह्याच्यापेक्षा अजून छान छान रेसिपी येतील यांना बघायला व्हेजमध्ये. ओके, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी बघाच नक्की. तू खाऊ शकते की नाही? म्हणजे लाडू खातो. हा बस चालतं पद्धतीने. हे तर कधी जातं थोडं. नाही खाणार तू आता? खाईल ना, पण माझा फेवरेट आहे. काय बुंदीचे लाडू? ते लाडू भेट दिवाळीपर्यंत भेटत होते. हां, दात तुटला मी जाणार नाही ना. तर गाईस तुम्हाला मी बोलली ना की आज आपली पालक थाली आहे. तर पालक थालीमध्ये काय काय आहे तुम्ही गेस करा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी सगळ्यात पहिली रेसिपी दाखवते. ती म्हणजे आपण इथे घेतलेलं आहे थोडेसे हिरवे वाटाणे होते म्हणून ना, नसेल तरी चालेल. आणि तांदूळ धुवून घेतलेत. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी आता करते हा फर्स्ट रेसिपी आहे, ती म्हणजे पालक राईस. ओके, पालक राईस कसा लागतो, बोलशील मला वाटलं की सगळे भाज्या बनवणार. नो, तर पालक राईस कसा लागतो आणि कसा दिसतो हे तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप खूप इझी आणि एकदम इझी टेक्निकने आपण करतोय. त्याला या मला माहित नव्हतं पालक भात पण असं वाटलं भाजीच बनवेल तीच. दादा पहिल्यांदा आपण तुम्ही सूप गेस केला होता. सगळ्यात पहिला आपण ते तेल ठेवलं तापायला. आता याच्यामध्ये हे सगळे ना तोडून टाकतोय आपण. हे दालचिनी टाकली, तेजपत्ता टाकून द्यायचे आणि जिरे टाकायचे, कारण की ऑफकोर्स राईस आहे म्हणून. आता मी याच्यात टाकते ही पालक टाकते. पालक टाकायची. नंतरला काय टाकते मी याच्यामध्ये थोडीशी पेस्ट टाकते. बघा पालकची केलेली एकदम थोडी घेते, बाकीची मी एका ग्रेव्हीसाठी ठेवते. ते तुम्हाला माहिती तुम्ही गॅस प्लीज कमेंट करा की वेज रेसिपी काय काय बनवलं पाहिजे. कारण मी पण आता नक्की जरा वैतागलो थोडं. काय थोडं जास्त. तर आता या राईसमध्ये आपण काय टाकणार आहे? राईस वगैरे नाही, पालक राईस आहे हा. सोपात बोल ना मग. तर आता याच्यामध्ये आपण टाकतोय हे वटाणे आणि राईस. किती सिम्पल आहे ना. कलर बघा, आम्ही खरं बोलतो ना, थोडा पण कलर नाही टाकला याच्यामध्ये. खरं सांगतो, काय खोटं बोलायचं. आणि याच्यामध्ये ऍड केले म्हणजे एक छान फ्लेवर येईल. आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये चवीनुसार नमक. मीठ टाकायचं. जरा कमी टाकलेलं चांगलं आहे, जास्त पडण्यापेक्षा आहे ना कमी पडलेलं चांगलं असतं. तर हे मिक्स करायचं मस्त असं मिक्स. आणि जसं आपण आपला वटाणे भात, पुलाव किंवा जिरा राईस जसं करतो ना, तसं सेम याला करायचं आपल्याला. ठीक आहे. आणि काय बोलायला पण चांगलं वाटतं ना. काय बनवणार आज? पालकची थाली. काय भारी वाटतं. पालक थाली थंबनेलला हेच टाकणार पालक थाली. तेच टाकायचं तुम्हाला.
तर आता यात पाणी टाकून घेऊया आणि याला होऊन द्यायचं. तर दुसरी रेसिपी बघण्यासाठी लवकरच या. हो हे तर माहिती आहे तुम्हाला पनीर आहे. हे काय तुम्ही गेस केलं असेल मला माहिती आहे, कारण की हे आता आपण करतोय आलू पनीर नाही, आपण करतोय आता पालक पनीर. ओके, तर पालक पनीरसाठी आहे बघा इथं मी मेन गोष्ट गाईस पनीर प्लीज प्लीज घेतले. प्लीज कमेंट करा. मी परत बोलतोय व्हेज रेसिपीसाठी, ठीक आहे? कारण तुम्हाला पण खूप हेल्प होईल. रियांची सगळं बनवते, फक्त तिला वाटलं की आपलं नॉनव्हेज बनवलं तर लोकांना जास्त आवडेल म्हणजे नॉनव्हेज तुम्ही मला बनवते. सांगा की म्हणून तुम्ही मी बोलतो प्रत्येक कमेंट करा की काय बनवा ना. तर हिला थोडं वाटतं ही मच्छी जास्त मी एकदम खरं सांगू तुम्हाला, जर याच्यामध्ये जर माझे जर म्हणजे जे ऑडियन्स आहे, जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे फक्त जर व्हेज असतील ना 100 कस्टमर जर असतील, सॉरी ऑडियन्स जर असतील ना, माझे फॅमिली मेंबर जर 100 असे कन्फर्म वाले की व्हेजच, तर मी खरंच मी नॉनव्हेज बंद करून टाकेल. मी व्हेजच दाखवते. तू व्हेज वरती 100 तरी कमेंट आले बरं वाटेल ना. 100 कमेंट आले ना व्हेजवर, तर आपला नॉनव्हेज चॅनल तुम्हाला दिसणारच नाही. व्हेजमध्येच आपण काय ना काय नॉनव्हेज व्हेज दाखवत जाऊ मध्ये पण जास्त तर आपण व्हेज. सॅटर्डे संडे नॉनव्हेज आणि बाकी व्हेज ना. तर चला आता बनवून घेऊया पालक पनीर. सगळ्यांचा फेवरेट. मला माहिती आहे तुम्हाला पनीर बघितलं तर समजलं, ह्याला समजलं तुम्हाला पण समजलं असेल. तर मी बनवायला घेते पालक सगळ्यात पनीर. आधी? सर्वात आधी मी याच्यामध्ये टाकणार आहे हे तेजपत्ता. टाका, चांगलं लागतं. असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. मी खरं सांगते तरी भारी होणार आहे. त्यानंतर आपण याच्यात टाकतोय कांदा. कांदा महत्वाचा असतो. अरे फाटा पडलं यार कांद्याचं. तेवढं तर पडतं. समजलं? मला आलं तर आला तर तुला साल्ट पण चांगला असतं माहिती नाही तुला? तू की जास्त आला कॉल चांगला नाही करायचं. सो आपण याला कांदा थोडंसं फ्राय करूया, हलकं फ्राय करूया, जास्त पण नाही करायचं म्हणजे. आणि याच्यामध्ये ना मी आता ही बघा ही पेस्ट आहे ना, आम्ही बनवून ठेवतो अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. तर थोडी कोथिंबीर पण असते. तुम्ही पण तुमच्या घरी बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला ही कधी पण यूज होऊन जाते. ओके, तर आता ही टाकते मी. जास्त तिखट नाही करत आहे, बट जेवढी लागते तेवढीच. मला जास्त तिखट नाही आवडत, पण घरामध्ये कसं आहे ना प्रत्येकाच्या आवडी वेगळी आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं काही मॅनेज करायला लागतं. प्रत्येकाच्या चवी. माझी मम्मी तर खातेच नाही चिकन, मच्छी पण नाही खाते. कधी केळी खाते फक्त आणि कोळंबी खाते ना. मम्मीला व्हेज बिर्याणी बनवून दिलं ना तर मम्मी अजून खुश. व्हेज ॲक्च्युली ना मला पण आता जास्त आवडतं. मग आपण डायरेक्ट फॉरेनला जाऊ मग, ठीक आहे? मला व्हेज आवडतं खायला. व्हेज फॉरेनला यायची माझ्यासोबत. तुम्ही घेऊन गेलो तर येईल. काय तिला मी बोलत चल माझ्यासोबत, मला येईल तर येत नाही, ठीक आहे? आणि माझे मी तिकीट काढलं आहे, तर झालं तर मी जाईल. तर उद्या माहीत पडेल की मनाली जाणार आहे की नाही, ठीक आहे? म्हणून तुला कॉड वगैरे घेऊन दिलं. तिला बोललो होतो ते बोलतो रेसिपीमुळे नाही जाणार नाही जास्त. कारण कसं आहे ना शेवटी लहान मुलांना आपण बोलतो आपण फिरायला जायचं, पण कसं नाही शेवटी लहान मुलांना बाहेर कॅरी करणं खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. मी खरं बोलते, जरी सोबत कोण असं नसतं तरी पण मी करते तशी कॅरी, पण शेवटी ते लोक ऐकतात म्हणजे रडतात ना मध्ये मध्ये जास्त. रडतात. मग तेव्हा असं वाटतं घरच्या घरी बरं, त्या टायमाला असं वाटतं. पण आम्ही फिरलो असतो अजून. हां, तसं गाईस. चला त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे ॲड केला आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकली. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार, जास्त टाकणार नाही आहे. सगळं तुम्ही एकदम कमी टाकले. आणि मी रेड मिरची वगैरे काहीच टाकणार नाही, थोडंसं मीठ टाकते. चवीनुसार बोला. थोडंसं त्याला वाटतं थोडंसं काढा. थोडंसं मी त्यांना माहिती आहे किती टाकायचं मीठ. आता मी काय करते, हे मिक्स करते. आता याच्यामध्ये आपण पेस्ट टाकायची. तरी किती ग्रीन आज हेल्दी एकदम हेल्दी डे नो जंक फूड. आता काय करूया, हे ना होऊन द्यायचं. याच्यात थोडं पाणी टाकते मी. तर माझा मस्त नळ थँक्यू. मी तर लावलं ना. आणि मी व्हेज पण खूप चांगलं बनवते गाईस, कळलं ना? काय काय लोकांना कन्फ्युजन असेल रियांची व्हेज बनवते की. कारण ना आम्हाला जास्त कमेंट नाही आम्ही नॉनव्हेज व्हिडिओ टाकायचो ना, मच्छी जास्त व्हायची आम्हाला वाटलं की आमच्या ऑडियन्सला नॉनव्हेज जास्त आवडतं म्हणून आम्ही टाकत नाही. बनवायला काय आम्ही सगळं बनवतो. मी नाही म्हणजे मी फक्त तिला मदत करतो बस. आता ना याला उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत मी याच्यावरती ना असं पालक पण टाकते. आज प्रत्येक गोष्टीत पालक कापलेला जाणार आहे, त्याच्यात चिरलेला पालक जाणार. स्वच्छ धुवून घेतलं ना आधीच गरम पाण्यात. आता हे बॉईल होऊन द्यायचं थोडंसं, मग याच्यामध्ये आपण ॲड करणार पनीर. आता तुम्हाला मी याच्यानंतरची रेसिपी कुठली आहे ती बघायची असेल तर तसं गाईस आता इथे आपण थर्ड रेसिपी करतोय. तर तुम्हाला तेलावरून थोडासा अंदाज आला असेल, तुम्हाला हिट भेटली असेल, बट तुम्हाला मी दाखवणार आहे हे झाल्यानंतर. तर आता मी दाखवते तुम्हाला माझा राईस बघ किती मस्त झाला आहे. आता त्याला मी ठेवते असं हे व्हायला दमावरती. थोडं त्याच्यावर पालक टाकूया, एक बिर्याणीसारखं आपण कसं टाकतो बिर्याणीवरती पण तसं. तर आता आपण याच्यावरती टाकलं आहे पालक. आता मी काय करते, याच्यावर झाकण ठेवतो भात दमावर होण्यासाठी. काय हवं तर आपण अजून ह्याच्यावर टाकून देऊया. त्यानंतरला आता खुश हो, आणि त्यानंतरला आता इथे ना ही पालक पनीर जो आहे ना त्याची ग्रेव्ही मस्त घट्ट झाली. आता याच्यामध्ये आपण हे पनीर ॲड करायचं.
आणि असं वाटतं की पाणी वगैरे कमी वाटतं तर नंतर आपण थोडंसं ॲड करू शकतो किंवा टाकू शकतो, ठीक आहे? गरजेनुसार ना. आता हे होत राहील इथे मस्त. आता इथं घातलं तेल तापते. आता एक कढई चुकीची प्लेस केली. हा का? असं का पाहिजे होतं, पण ठीक आहे आपण असंच करू आता, गरम झाले म्हणून. हा का? ठीक आहे. तर आता मी तुम्हाला करून दाखवणार ते म्हणजे ही जी पानं आहेत. सॉरी, बंद कर विसरून जा. ओ माय गॉड गाईज, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी बोलली होती ना की आपली रेसिपी रेडी झाली पूर्णपणे आणि आज होती आपली ही पालक थाली. तर पालक थाली पूर्ण रेडी झाली. तर तुम्हाला ही कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हे आहे आपलं सगळ्यांचं फेवरेट म्हणजे पालक पनीर. बघा कसं दिसतंय, बघा एकदम सॉफ्ट शिजलंय पनीर पण. आणि ग्रेव्ही बघा एकच नंबर. सोबत पालकचा जो पुलाव आहे तो पण खूप छान झाला आहे, एकदम टेम्पटिंग आहे आणि सगळ्यांना आवडेल. आणि हा खूप हेल्दी पण आहे, तर सगळे लहान मुलांपासून मोठी लोक पण खाऊ शकतात. सोबत ही आहेत मस्त अशी तिसरी रेसिपी होती ती आपली पालकची भाजी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो पापड आहे तो पालकचा नाही आहे, नॉर्मल पापड आहे. तर रेसिपी सगळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? आणि नेक्स्ट कोणती म्हणजे ती पण सांग. बाय गाईज, लव्ह यू.